नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक भयकथा बघणार आहोत. ज्या भयकथेचं नाव आहे शेकोटी. चला तर मग सुरू करू. थंडी सुरूच झाली होती. गावाबाहेर एक नवीन पॉश हॉटेल सुरू झालं होतं. एकदम निसर्गरम्य ठिकाणी डोंगरात. हौशी मातब्बर लोकांना आपले मोठमोठे शौक पूर्ण करता यावेत म्हणून शहरापासून दूर 20 किलोमीटर लांब हे रिसॉर्ट बनवलं होतं. कुख्यात गुंडानं स्थानिक नेत्यांचा काळा पैसा सत्कर्मी लावत हे पांढरपॅक पॉश रिसॉर्ट बांधलं होतं. नुकतंच ते हॉटेल सुरू केलं होतं. कालच सुरुवात झाली होती. इन्स्पेक्टर अभिजित यांना देखील बोलावणं आलं होतं, पण काही कारणास्तव त्यांना जाता आलं नाही. पण दुसऱ्या दिवशी हक्काने ते त्या गावापासून दूर अशा हॉटेलमध्ये गेले होते. सिक्रेट खोल्या, खास माणसांच्यासाठी केलेल्या खास व्यवस्था, अंधुकलाल प्रकाश, आजूबाजूला लावणीच्या नावाखाली अंग उघडे ठेवून अश्लील हातवारे करून प्रसंगी आजूबाजूला गोळका करून दारूच्या नशेत जिंगत असलेल्या श्रीमंताच्या अंगावर पडून उधळलेला पैसा गोळा करणाऱ्या तरुणी, बाजूलाच धुरात लटकवलेल्या लाल बडक काळसर भाजलेल्या कोंबड्या, त्या तंदुरीच्या करपलेल्या मसाल्यांचा वास, दारूच्या बाटल्या, एकूणच सगळं दिलखुश वातावरण होतं. इन्स्पेक्टर अभिजित बरोबर राजेश देखील जिंकला होता. नवीन आणलेला आयफोन त्याने त्या हॉटेलमध्येच इन्स्पेक्टर अभिजित यांना गिफ्ट केला होता. दोघी पार्टीचा आनंद घेत होती. तोंडावर नाटकी हसरा प्रतिसाद असलेल्या तरुणींना जवळ ओढून त्यांच्यावर नोटांची बारिश करत होते. राजेश जाम खुश होता. नुकताच निर्दोष सुटून बाहेर आला होता तो. दारूच्या नशेत तो साहेबांना म्हणाला, साहेब तुमच्यामुळं बाहेर आलो बघा, तुमच्यामुळंच. असं सारखं बोलून बोलून नाचणाऱ्या एखाद्या पोरीला ओढून इन्स्पेक्टर अभिजितच्या अंगावर ढकलत होता. त्यांना खुश करण्यासाठी वाटेल ते करायला तयार होता. राजेशराव, अहो बस हो, किती उपकाराची भाषा ती. अहो माझी नोकरी तुमच्या वडिलांच्यामुळं आहे. आणि मी काय केलं, जरा पुराव्यात फेरफार केली. त्या पोरीच्या वडिलांना धमकावलं, तिच्या मैत्रिणींना धमकी दिली. बाकी वरल्या साहेबांना पैसा अडका वगैरे तुमच्या पप्पांनीच दिला की. मी फक्त जरा किरकोळ फेरफार केला आणि तुम्हाला अलगद बाजूला काढून घेतलं. तवा ही उपकाराची भाषा बंद करा. दारूचा घोट मारत राजेश तर डोळ्यांनी अभिजितकडे बघत म्हणाला, अहो साहेब, मला वाटत नव्हतं मी जेलमधून बाहेर येईल. ती सोशल वर्कर मेघना श्रीवास्तव लई लढत होती आणि लोकांनी पण किती बोंबाबोंब केलेली. जरा हे प्रकरण मिटू दे, मग एका एकाला बघून घेतो. अहो राजेशराव, मेघना श्रीवास्तववर 15 लाखाचं वजन होतं. सिगारेट बाजूला करत राजेश बोलला, म्हणजे तुमच्या पप्पांनी 15 लाख देऊन गप्प केलंय तिला, समजलं काय? हात टेबलावर आपटत राजेश बोलला, असं हाय वय, म्हणजे पैशानं सगळं विकत मिळतंय म्हणा की. डावीकडून येणाऱ्या नाचणाऱ्या एका मुलीकडून ग्लास स्वीकारत इन्स्पेक्टर अभिजित बोलला, बरोबर आहे राजेशराव, पैशानं सगळं मिळतंय. असल्या आणि ह्यापेक्षा भारी भारी पोरी पण मिळतात. पण तुम्ही मोठा घाणा करून ठेवला. अहो साहेब, तुमचं पप्पा किती टेन्शनमध्ये होतं माहीत आहे का? राजेशनं सिगारेट विझवली. काय सांगू साहेबा, पोरगी कडक होती रे. एकदा फक्त मज्जा घ्यायची होती, पण लई नखरे करत होती, रडत आरडत होती. तेव्हा तिनं कानाखाली लावली, तेव्हा आपलं टाळकं फिरलं आणि दाबला गळा. त्याला मध्येच थांबवत अभिजित बोलला, ते सगळं ठीक आहे, पण गावाबाहेर आणून जाळायची काय गरज होती तिला? आम्हाला फोन केला असतं तर निस्तरलं असतं सगळं प्रकरण. बरोबर आहे साहेब तुमचं, पण घाबरलो होतो आणि राग असा होता डोक्यात की जाळून खाक करायची होती तिला म्हणून. बर ते सोडा राजेशराव, झालं ते झालं. परत असा गोळ घातला की आम्हाला सांगत चला. बाकी मज्जा घेतली की नाही? कुठली मज्जा घेतोय, पोरगी लई लढून राहिली, चिवट होती म्हणून टाळकं फिरलं आणि खेळ खल्लास केला बघा. राजेशच्या हातात हात देत अभिजित म्हणाला, बरं सोडा आता विषय, निर्दोष सुटला नव, मग आता चला घरी जाऊया आता. एक स्मित हास्य करत राजेश बोलला, जातोय कुठला, आज रात्रीचा मुक्काम इथंच. काय नवीन पाखरू आणलंय म्हण आपल्या परशानं. हत्तीच्या मारी, करा मजा करा, पण जरा सांभाळून बरं का. अभिजितच्या शेवटच्या वाक्याकडे दुर्लक्ष करत राजेश धडपडत आतल्या खोलीत जाऊ लागला. अभिजित पण मालकाशी चर्चा करत करत तिथून आपल्या गाडीने निघाला. रात्रीचे 12:30 वाजत आली होती. त्या रिसॉर्टमधल्या एका नाचणारीने आपला घाम पुसलेला रुमाल काढून अभिजितच्या दिशेने फेकला होता. तो रुमाल गळ्यात बांधून त्याचा वास घेत त्या गावाबाहेरच्या निर्मनुष्य जागेवरून तो आपली गाडी चालवत होता. त्याचं पोस्टिंग माधवनगर पोलीस स्टेशनमध्ये होतं. नाईट ड्युटीवर जायचं होतं. गाडीत आत जोराने म्युझिक सुरू होतं. दारूच्या हलक्या झिंगेत तो गाडी चालवत होता.
20 किलोमीटर रस्ता पार करून जाण्याचा त्याला जाम कंटाळा आला होता. कारमध्ये तो एकटाच होता, त्यामुळेच त्याला वाट वसरत नव्हती. आपण चालतच जात आहोत असं त्याला वाटत होतं. आजूबाजूला झाडी होती, अगदी दुतर्फा पसरलेली झाडी. कारच्या हेडलाईटने फक्त मर्यादित अंतर उजळून निघत होतं. बाकी तिन्ही बाजूला काळाकुट्ट अंधार. वातावरण थोडं भीतीदायक बनलं होतं. म्हणून तर कारच्या म्युझिकचा आवाज वाढवला होता. समोर पसरलेली मोठी झाडं त्यावर लाईट पडताच भयानक वाटत होती. न जाणो आज अभिजितला जड जड वाटत होतं. डोक्यात भीती तिन्ही बाजूच्या अंधाराप्रमाणे दाटली होती. थोडं अंतर आरामात पार झालं. अचानक कारमधील धडधडणाऱ्या बास म्युझिकमध्ये खरखर जाणवू लागली. एखाद्या रेडिओप्रमाणे ती खरखर होती. खर्र असा आवाज डोकं बधीर करणारा होता. पेनड्राईव्ह मधून लावलेल्या गाण्यामध्ये अशी खरखर, ते पण आजच. हा एकच विचार अभिजितच्या मनात आला आणि त्या गाण्याची खरखर, करकर खरखर, सुई सुई खटखट असा मेंदू बधीर करणारा आवाज डोकं बधीर करणारा होता. शेवटी अभिजितनं गाणं बंद केलं. गाणं बंद केल्यानंतर मात्र बाहेरची भयान शांतता अभिजितवर हावी होऊ लागली. समोरची हेडलाईट थोडी अंधुक होऊ लागली. तो कमी जास्त होणारा प्रकाश वातावरण अजून गंभीर आणि भीतीदायक बनवत होता. काहीतरी वेगळं घडत होतं. आसपास जे काही घडत होतं त्याचा तर्क लावणं अवघड जात होतं. हेडलाईट अंधुक होऊ लागले. सोबत गाडीचा स्पीड मीटर एकाच जागी गोठल्यासारखा 30च्या आकड्यावर स्तब्ध झाला. अचानक रस्त्यावर समोर एक मंद अंधुक धुकं जमा झालं. त्या धुक्याची एका ठराविक उंचीवर ठराविक पद्धतीने हालचाल होत होती. अभिजित प्रचंड घाबरला. त्याने कुणाला तरी फोन लावण्यासाठी फोन बाहेर काढला. तेव्हा मोबाईलची बॅटरी अचानकच लो झाली आणि अभिजितचा मोबाईल स्विच ऑफ झाला. मनावर प्रचंड भीती होती. त्यातच अचानक थंडीची लाट यावी तशी थंडी वाजू लागली. काचेवर दव जमू लागले. त्यातच त्याने चालू केलेल्या वायपरचा खर्र खर्र आवाज. अभिजित इकडे तिकडे बघत होता. आजूबाजूला झाडांची सळसळ वाढली होती. त्या काळ्या जंगलातून कुणीतरी आपला पाठलाग करत आहे, कधी ह्या बाजूने तर कधी त्या बाजूने. समोरच्या धुक्यातून एक पांढरी आकृती वेगाने या कडेने त्या कडेला गेली. तेव्हा मात्र अभिजित जाम घाबरला. डाव्या आणि उजव्या बाजूच्या अंधाराच्या त्या झाडीतून कुणीतरी मंद चमकदार डोळे त्याला रोखून बघत होते. किंचितशा प्रकाशात एक मानवी आकार दिसत होता. मानवी आकार की झाडांच्या फांद्या, काहीच कल्पना नव्हती. पण ह्या आडवळणी रस्त्यावर कुणीतरी होतं. ते कधी डाव्या तर कधी उजव्या बाजूने जात होतं. कधी गाडीच्या मागे तर कधी वर तर कधी समोरच्या धुक्यात. दिसत तर काहीच नव्हतं, पण अभिजितला न राहून त्या अमानवी शक्तीचं अस्तित्व स्पष्ट जाणवत होतं. त्याची नशा कधीच उतरली होती. त्या गारट्यात देखील त्याला दरदरून घाम फुटला होता. कारच्या पत्र्यावर कुणीतरी होतं हे मात्र नक्की होतं. आपल्या हातांच्या नखांनी कारच्या पत्र्यावर लयबद्ध हालचाल करून आपलं अस्तित्व दाखवत होतं. कुणी प्राणी शक्य नाही, कारण एखाद्या बासरीवर बोट जसं लयबद्ध फिरतं तशी ती बोट कारच्या पत्र्यावर फिरत होती. बोट की अजून काही. आवाज स्पष्ट होता. एखादी कडक जाड बोट पत्र्यावर फिरली असावीत. बोटे की हाडे? विचार करायला वेळ नव्हता, कारण थंडी प्रचंड वाढत होती. अभिजितचं संपूर्ण अंग गारटलं होतं. गाडी सुद्धा गारठून बंद पडली होती. अभिजितचे दातावर दात आपटत होते. त्याने आपले हात अंगाभोवती गुंडाळले होते. बाहेर येण्या वाचून पर्याय नव्हता, कारण थोड्याच अंतरावर आग दिसत होती. कदाचित कुणीतरी शेकोटी पेटवली असावी. ती शेकोटीच अभिजितला ह्या थंडीपासून वाचवणार होती. अभिजित काकडत गाडी बाहेर आला. त्याने गाडीकडे बघितलं. गाडीवर बर्फाचा हलकासा थर साचला होता. एवढी थंडी कसं शक्य आहे हे? त्याचे हात पाय आता जाम झाले होते. तो तसाच कापऱ्या पायांनी त्या आगीजवळ जाण्यासाठी निघाला. एवढ्या निर्मनुष्य ठिकाणी ही आग कोण पेटवली? विचार करायला वेळ नव्हता. डोकं सुन्न झालं होतं. शरीराप्रमाणे विचारचक्रही घोटत चाललं होतं. त्या थंडीने पाय सुन्न केले होते. पायात जीव नसल्यासारखं वाटत होतं. अभिजित जणू पाय खिचत होता. अखेर तो त्या आगीजवळ आला. आग मोठी पेटली होती. जणू कुणी कॅन भरून पेट्रोल ओतून आग लावल्यासारखी आग पेटली होती. त्या आगीच्या मोठ्या ज्वाला परिसर उजळून टाकत होत्या. अभिजितचे खिशात घातलेले हात बाहेर आले. ते त्याने आगीसमोर धरले. आता त्याला हायसं वाटत होतं. थंडी गायब झाली होती. आग एका लईत पेटत होती. वेगवेगळे आकार दाखवत होती. अभिजित गरम झाला होता. खिशातून मोबाईलला काय झाले हे बघण्यासाठी तो खिशात हात घालू लागला. अचानक कसला तरी सडका आणि जळका वास त्याला येऊ लागला. पोलीस असल्यामुळे तो वास अभिजितला परिचित होता.
मांस जळाल्याचा वास, मानवी अंग जळाल्यानंतर जो वास येतो तसा वास. अभिजितने आश्चर्याने आगीकडे बघितलं. तो जळका वास त्या आगीतूनच येत होता. आगीत हालचाल होत होती. अभिजितचे डोळे विस्पारले. त्याने आजूबाजूला बघितले. ही तीच जागा होती जिथं राजेशनं अंजलीला पेटवलं होतं. अभिजित इथे आला होता. त्यानेच पंचनामा केला होता. थोडीफार पुराव्यात फेरफारही केली होती. असे विचार मनात घोळत असतानाच त्या आगीत एक काळी कवटी दिसू लागली. अभिजित घाबरला. त्या कवटीने आपला जबडा उघडला. एक कांठाळ्या उठवणारी किंचाळी त्या शांत वातावरणात घुमली. अभिजितने आपले कान धरले आणि जिथून तो इथं आला होता तिथं परत जाण्यासाठी पाय उचलला. खालून एका हाडाच्या सांगाड्याने आपल्या कडक हाताने त्याचा पाय धरला होता. ती पकड खूप मजबूत होती, इतके की तिथून सुटता सुटता अभिजित खाली कोसळला. तो मानवी सांगाडा त्या आगीतून लालसर होऊन बाहेर पडत होता. तो सांगाडा हळूहळू वितळून त्याचा रस अभिजितच्या शरीरात जात होता. त्या हाडाच्या पंजांची पकड मजबूत होती. बाकीचा सांगाडा वितळत होता, गायब होत होता. अभिजित किंचाळत होता, तळमळत ओरडत होता. ऐकणारं कोणीच नव्हतं. ती आर्त किंचाळी अचानक बंद झाली. अभिजितचे डोळे सताड उघडे राहिले. तो त्या आगीकडे एकटक बघू लागला. त्याची पापणी जराही मिटत नव्हती. पापणी मिटणे वगैरे मानवी प्रकार असतात. त्याने आपल्या खिशातून मोबाईल काढला. फोन ऑन झाला होता. त्याने राजेशला कॉल केला. तिकडून जोरात डीजे वाजत होता. हॅलो राजेश, आहेस तसा माधवनगरला आहे. तिथे तुझ्या जीवाला धोका आहे. एवढंच बोलून अभिजितने कॉल कट केला. त्याची नजर अजूनही त्या पेटलेल्या आगीवर होती. तो अगदी यांत्रिक पद्धतीने चालत चालत जाऊन त्या पेटलेल्या आगीत शिरू लागला. आग त्याच्या कपड्याला लागत होती. कपडे त्याची त्वचा जळत होती. तरीही तो स्मितहास्य करत त्या आगीत उभा होता. एखाद्या लाकडाप्रमाणे त्याचा देह जळत होता. जळणाऱ्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं, जसं की कुठलं तरी मोठं समाधान मिळालं होतं. काही मिनिटातच त्या पेटत्या आगीत आता अभिजितच्या हाडांचा सांगाडा शिल्लक होता. अखेर तोही त्या आगीत कोसळला. इकडे राजेशला काही समजत नव्हतं. आत्ता भेटून गेलेला अभिजित आपल्याला धोक्याची चेतावणी का देत असेल? पण अभिजितचं ऐकणं देखील भाग होतं, कारण एका मोठ्या प्रकरणातून त्यानं राजेशला बाहेर काढलं होतं. फोनवरचा तो 2 ओळीचा संवाद देखील त्याला खटकत होता. अभिजित राजेशला राजेशराव बोलत असे, पण आता फक्त राजेश. आणि त्याच्या बोलण्यातील खिळीबिळीही आता गायब होती. खेडवळ भाषेतला रांगडेपणा गायब होता. ते बोलणं शुद्ध वाटत होतं, अनपेक्षित होतं. कुठला तरी यांत्रिकपणा त्या 2 ओळींच्या शब्दात होता. आणि तो मला माधवनगरला का बोलवत आहे? मधून आप्पाचा माळ लागतो. अगदी ओसाड, निर्मनुष्य. इथेच त्याने अंजलीला पेटवलं होतं. कित्येक दिवस तो ह्या रस्त्यावर आला नव्हता. पण अभिजितच्या सांगण्यावरून तो ह्या निर्मनुष्य रस्त्यावर परत आला होता. त्याचं विचारचक्र गोठलं होतं. आता त्याला स्वतःची फिकीर होती, कारण त्या रस्त्यावर आता हाडं गोठवणारी थंडी वाजत होती. गाडी बंद पडली होती. तो रागाने आपले हात स्टेअरिंगवर आपटत होता. अचानक त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुललं. थरथरत्या कापऱ्या ओठांनी सुस्कारा सोडला, कारण त्याला जवळच एक शेकोटी जळताना दिसत होती. आता ही पेटती शेकोटी त्याला या थंडीपासून वाचवणार होती का पेटवणार होती, हे तुम्हाला नक्कीच समजेल. तर मित्रांनो, अशी होती ही छोटीशी भयकथा. तुम्हाला ही भयकथा कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडलाच तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.